पाहतोय की कुठेतरी दिव्यांग सर्टिफिकेटवरून गुन्हा दाखल झालेला आहे. स्वतः आपण तो गुन्हा दाखल केला. काय पद्धतीची माहिती आहे? या प्रकरणामध्ये दिव्यांग संघटना अहिल्यानगर यांच्यामार्फत मला एका दिव्यांग प्रमाणपत्र जे आपल्याकडून आमच्या संस्थेमार्फत निर्गमित झालं होतं त्याची सत्यता पडताळणी करून बघावी, त्याच्याबद्दल त्यांना डाऊट वाटतो, साशंकता निर्माण करणारं पत्र मला आलं होतं. त्या अनुषंगाने मी आमच्या महाविद्यालयीन स्तरावर, आमच्या संस्थेच्या स्तरावर समिती स्थापन केली आणि ते खरोखर दिव्यांग सर्टिफिकेट खरं आहे किंवा कसं आहे, तो रुग्ण आमच्याकडे तपासणीसाठी आला होता किंवा कसे, यासाठी आम्ही समिती स्थापन केली. त्यांचा अहवाल घेतला, समितीने सखोल चौकशी केली. त्याच्यामध्ये असं निदर्शनाला आलं की हा रुग्ण तपासणी न करता त्याला दिव्यांग सर्टिफिकेट निर्गमित करण्यात आलेलं दिसून आलं. त्या संदर्भात आणखी 2 सर्टिफिकेट्स मला तशी तक्रारीच्या अनुषंगाने मी चौकशी केली, तर तीही त्या पद्धतीने निर्गमित केलेली होती की ज्याच्यामध्ये रुग्णांची तपासणी होणं आवश्यक आहे, त्यानंतर योग्य पर्सेंटेजसह डॉक्टरांचा अभिप्राय, एक्सपर्ट डॉक्टरांचा अभिप्राय मिळाल्यानंतरच ते निर्गमित होणे अपेक्षित होतं. पण तसं ह्या तिन्ही केसेसमध्ये झालेलं नाही असं निदर्शनाला आल्यानंतर मी FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला. कारण त्याच्यामध्ये माझी डिजिटल सिग्नेचर असते, त्यामुळे त्याचा गैरवापर केल्याचं निदर्शनाला आल्यानंतर मी ठरवलं की याच्यामध्ये हा गंभीर प्रकार आहे. हे अशासकीयरित्या बेकायदेशीररित्या जे सर्टिफिकेट दिव्यांगाचं निर्गमित झालेलं आहे आणि त्याचा फायदा बहुतेक ह्या ज्यांनी कोणी ते प्राप्त केलं त्यांनी फायदा करून घेतल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे अशा अशासकीय बेकायदेशीर प्रमाणपत्राला निर्बंध घालणं आणि जे लोक याच्यामध्ये ह्या अशासकीय कामामध्ये, बेकायदेशीर कामामध्ये ज्याचं समर्थन आपण अजिबात करू शकत नाही असं इन्व्हॉल्व आहेत किंवा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांना शासन करणे अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे मी सदर बाजार पोलीस ठाणे येथे दुसऱ्या आठवड्यामध्ये जूनमध्ये FIR दाखल केला होता. मग त्या अनुषंगानं त्यांनी तो गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचं मला त्यांनी कळवलं आणि प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी जे पहिले दिव्यांग व्यक्ती म्हणून ज्यांनी सर्टिफिकेट घेतलं होतं त्यांना अटक केली आणि त्याच्या अनुषंगाने कोण कर्मचारी, अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचा शोध घेतला जातो आहे. त्या अनुषंगानं परवा दिवशी मला अशी माहिती मिळाली त्या शाखेचे नियुक्त अधिकारी की माझ्या कार्यालयातील सागर राजपूत आणि वसीम खान की जे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यरत होते त्यांनी अटक केली आणि पुढील तपासणी त्यांच्या योग्य मार्गाने चालू आहे. आणि एकंदरीत त्यांच्या माहितीप्रमाणे अहिल्यानगरमधले 3 व्यक्ती, नाशिकची 1 व्यक्ती आणि पुण्याची 1 व्यक्ती असे टोटल अंदाजे 7 लोकांना त्यांनी सध्या अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचा पुढील तपास सखोल पद्धतीने ते करत आहेत. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. OTPचा गैरवापर करण्यात येऊन ते सर्टिफिकेट परस्पर निर्गमित केल्याचं दिसून येत आहे. ज्यांची तपासणी एक्सपर्ट डॉक्टरांकडून व्हायला पाहिजे होती तर ती न होता इतर रुटीन पेशंट्स ज्यांची आपण तपासणी करतो, ज्यांना दिव्यांग सर्टिफिकेट देणे क्रमप्राप्त आहे, त्यांच्याबरोबरच यांनाही त्या OTPचा गैरवापर करून असे दिव्यांग सर्टिफिकेट जे बोगस आहे, जे अशासकीय पद्धतीने बेकायदेशीररित्या निर्गमित करण्यात आलेला दिसून आल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपास योग्य मार्गाने चालू आहे आणि पोलीस याचा संपूर्ण छडा लावतील. आणखी काही व्यक्तींचा, अधिकाऱ्यांचा, कोण वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचा त्याच्यामध्ये काय सहभाग आहे का हे ते पडताळून पाहतायत आणि याची संपूर्ण माहिती मी आमचं वरिष्ठ कार्यालय, माननीय संचालक डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, माननीय आयुक्त अनिल भंडारी साहेब आणि माननीय सचिव धीरज कुमार साहेब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांना मी कळवलेली आहे आणि पुढील सर्व तपास योग्यरित्या होऊन सर्व व्यक्ती ज्या या अशासकीय कामामध्ये, बेकायदेशीर कामामध्ये ज्यांचा हात दिसून येतो, ज्यांनी अशासकीय बेकायदेशीर काम केलेलं आहे त्यांना योग्य शासन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अहवाल आपण सादर केला, त्यातली अधिकची माहिती काय आहे? त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही कळवलेलं आहे की ज्या पद्धतीनं हे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा, प्रमाण पद्धतीचा याच्यामध्ये वापर केल्याचा दिसून येत नाही. म्हणजे पोर्टलला व्यवस्थित एंट्री होणे, त्यानंतर त्या रुग्णांनी एक्सपर्ट डॉक्टरांकडे जाणं,
त्यांची तपासणी होणं, एक्सपर्ट डॉक्टरांनी त्याला कोणत्या प्रकारचं व्यंगत्व आहे हे पाहून आणि त्याचे पर्सेंटेज किती होतं हे पाहून त्या पोर्टलवर एंट्री करणं, त्यानंतर माझ्याकडून निर्गमित झालेल्या OTPचा वापर करून त्यांना फक्त सर्टिफिकेट दिलं जाणं या ठिकाणी अपेक्षित आहे. नॉर्मल लोकांना ज्यांना सर्टिफिकेट देणं अपेक्षित आहे त्यांना देऊन त्याच OTPच्या आधारे इतर सर्टिफिकेट्स, बोगस सर्टिफिकेट्स निर्गमित झाल्याचं प्रमाणपत्र दिले गेल्याचं या समितीला निदर्शनास आलं. मग त्याची गंभीर दखल घेऊन मी FIR दाखल केलेला आहे. सर, दिवसभरात किती असे सर्टिफिकेट येतात आणि दररोज 15 ते 20 सर्टिफिकेट्स निर्गमित होतात. 5 दिवस तरी हे काम चालतं. अशा पद्धतीने महिन्याला अंदाजे 200 ते 250 सर्टिफिकेट्स निर्गमित केले जातात आणि वर्षाला अंदाजे यू कॅन थिंक ऑफ 3-3.5 सर्टिफिकेट्स वर्षाला निर्गमित होतात. मग त्यात किती तुमच्या कार्यकाळात किती असे बोगस सर्टिफिकेट आढळले? आत्तापर्यंत तरी मला 6ची तपासणी झाली. 6 तर मला त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉलो न करता OTPचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिली गेलीत असं दिसून येतं. आणखी 2 सर्टिफिकेट्सवर मला संशय आहे आणि जे आम्ही कन्फर्म केल्यानंतर तेही या FIR मध्ये आम्ही ॲड करू. साधारणतः सर जे 3000 वर्षभरात प्रमाणपत्र वितरित केलेली आहेत ते संशयाच्या घेऱ्यात आहेत का? त्यांना आपण तपासणीसाठी परत वगैरे बोलवणार आहेत का? नाही, आम्ही आता सर्व विभागांकडून त्या विभागांमार्फत जेवढ्या तपासण्या झाल्या आहेत आणि जेवढे सर्टिफिकेट्स तपासणी होऊन निर्गमित झालेले आहेत त्यांची सगळ्यांची लिस्ट आम्ही 6 डिपार्टमेंटची मागितलेली आहे आणि आम्ही ते टोटल झालेले निर्गमित झालेले सर्टिफिकेट्स आणि ॲक्च्युअली जेवढे व्हायला हवे होते ते सर्टिफिकेट्स याचं आम्ही बघणार, कम्पॅरिझन करून, आणि त्याच्यामध्ये काही विसंगती असेल तर आम्ही संपूर्ण सर्टिफिकेट्स पोलिसांना कळवणार की डाऊटफुल आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाच्या संमतीने आणि आमच्या विभागीय आयुक्त कार्यालय अपंग दिव्यांगांचं त्यांच्या संमतीने आम्ही ते सर्टिफिकेट रद्दबातल करणार आणि ते सर्व नावं त्या FIR मध्ये दाखल करणार. वैद्यकीय अधीक्षक पदाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. ऑर्डर्स दिल्या होत्या, पेपर ऑर्डर्स आहेत, सगळी संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची असते. तरी सध्या फक्त हा OTP देता कामा नये आणि त्याच्यानंतर OTP पण